नक्कीच ज्या प्रकारे आपण बघितलं जसं आत्ताच रदीश शर्मा यांनी सुद्धा सांगितलं की लोकांची सुरक्षितता हे सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि पोलिसांनी त्या दृष्टिकोनातूनच विचार केला. कारण रेस्क्यू करणं हे महत्त्वाचं काम होतं. रेस्क्यूसाठी पोलीस पूर्णपणे तिथे पोहोचले आणि पोहोचल्यानंतर मुलांची सुरक्षितता पाहता, कारण जी माहिती आपण पोलिसांकडनं घेतली किंवा जी माहिती आता काही पालकांनी सुद्धा सांगितली की एक प्रकारे कुठेतरी मुलांना इजा पोहोचवण्याचा प्रयत्न या रोहित आर्याचा होता आणि ह्याच सगळ्याचा विचार करता तातडीनं पोलिसांना गोळीबार केला आणि त्यामध्ये गंभीररित्या जखमी झालेल्या या रोहित आर्याला त्याचा जीव वाचावा यासाठी सुद्धा प्रयत्न करण्यात आले. कारण पुढची चौकशी पोलिसांना करायची होती. मात्र डाव्या बाजूला डाव्या छातीत त्याच्या गोळी लागली आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. मात्र हे सगळा थरार इथे साधारणपणे 1 ते 1.5 तास या सगळ्यांनी अनुभवला. मुलं आतमध्ये होती, पालक बाहेर होती आणि त्यामुळे चिंता पालकांना लागली होती की लवकरात लवकर कोणीतरी यावं, मदत करावी आणि तातडीनं पोलीस इथे पोहोचले आणि पोलिसांनी खरं तर कौतुकास्पद कामगिरी केली आहे. खरं वेदांत, आणि जसं तू सांगतोयस पोलिसांचं अत्यंत महत्वाचं पाऊल होतं. अत्यंत वेगवान पद्धतीने पोलिसांनी हे सगळं एन्काउंटर जे आहे ते किंवा रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते पार पाडलेलं आहे आणि ज्याच्यामध्ये आता 17 मुलांची सुखरूप सुटका झाली आहे. वेदांत, ही मुलं सध्या कुठे आहेत? त्यांच्याशी काही संवाद किंवा पोलिसांनी काही माहिती घेतली आहे त्यांच्याकडनं? ही मुलं आहेत कुठे सध्या? नक्की जेव्हा हे सगळं रेस्क्यू ऑपरेशन झालं तेव्हा आतमध्ये पोलीस त्यासोबतच पालक आणि त्यांची मुलं ही आतमध्ये होती आणि त्यानंतर एक स्कूल बस मध्ये घेऊन जवळच्या एका रुग्णालयात त्यांना नेण्यात आलेलं आहे. एक जण यामध्ये किरकोळ जखमी आहे, त्याच्यावर सुद्धा उपचार चालू आहेत. पालक असल्याचं ते कळतायत आणि या सगळ्यामध्ये पोलीस सुद्धा स्टेटमेंट घेत आहेत की नेमकं कधी बोलवण्यात आलं होतं, तो आतमध्ये नेमकं काय बोलत होता आणि या सगळ्याची माहिती सुद्धा घेतली जाते. वेदांत, धन्यवाद. या बातमीचे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहू. प्रशांत बडे देखील आपल्यासोबत होते, आपले प्रतिनिधी. प्रशांतचे देखील धन्यवाद. तेव्हा सध्याची ही अपडेट आहे त्यानुसार ज्याने या सगळ्या मुलांना ओलीस ठेवलेला होता तो आरोपी रोहित आर्याचा एन्काउंटर झालेला आहे आणि या मुलांना देखील आता सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलेलं आहे. पोलीस पुढचा तपास करतायत, सविस्तरपणे प्रकरणाची माहिती घेत आहेत.